शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय कोल्हार या ठिकाणी, तालुका राहुरी, राहता, जिल्हा अहिल्यानगर. तर आपण आज या डाळिंबाच्या प्लॉटची व्हिजिट करतोय. ते शेतकरी आहे आपल्याबरोबर. त्यांनी झाडं लावल्यापासून तर आत्ता त्यांनी बाहेर धरलेला आहे. त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट साईज ॲग्रोची फॉलो करत आलेली आहे. तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया आणि त्यांनी काय काय प्रोडक्ट वापरलेले आहे त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. नितीन खांदे, कोलार, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. बरं, आत्ता तुमच्या आपण डाळिंबाच्या प्लॉटची व्हिजिट करतोय. हां, तर किती झाडं आहे प्लॉट, झाडं किती आहे आणि वाण कोणता आहे? 1000 आहे. 1000 झाडं. भागवा. भगवा वाण आहे. हं. या प्लॉटला पहिलं पाणी किती तारखेचं आहे? 3 फेब्रुवारी. 3 फेब्रुवारीचं आहे. तुम्ही ज्यावेळेस याला पहिली पानगळ केली तर त्यावेळेस झाडाचं वय किती होतं? 22 महिने. 22 महिन्याचं झाड झालं. आता जनरली शेतकरी 12 महिन्यात 12 किंवा महिन्यात. 14 महिन्यामध्ये लगेच धरतात. नाही, आपण मागच्या वर्षी धरला नाही. तुम्ही मागच्या वर्षी 12-13 महिने झाड होते. आता जवळ आहे थोडं. सेटिंग जर बघितली तर सगळी पोटात सेटिंग आहे बघा. तुमची जमीन एकदम काळी आहे आणि माल सगळा पोटात सेटिंग आहे बघा. झाड काढीला माल सेटिंग. तुम्ही पोषणावर काम केलं, झाडाची डेव्हलपमेंट केली तुम्ही, बरोबर आहे. जवळजवळ आता तुमच्याकडे मी 2 वर्ष झाले असेल विजिटला येतोय. हां, बरोबर आहे. 2.5 वर्षापासून आपण झाडाची तुमचं डेव्हलपमेंट असं 6 महिन्यापासून झाड जेव्हा 6 महिने होतं तेव्हापासून व्हिजिट चालू केलेलं आहे. तुम्ही मला बोलवलं, बरोबर आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आपलं सेंद्रिय खत वापरताय कंटिन्यू. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलेलं आहे? टोटल सगळेच प्रॉडक्ट वापरले ना आपण. अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, बरं, फ्री गोल्ड, सगळंच वापरलेलं. जवळजवळ टोटल. हां, निम गोल्ड प्लस सिलिका, बॅक्टेरिया सगळंच दिलेलं आहे. म्हणजे पूर्ण झाडाचं तुम्ही पोषण व्यवस्थित केलं, आधी झाड डेव्हलप केलं. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओ 60-40 आपलं 60-40 60% आपलं साईज ॲग्रोचं आणि 40% समजा रासायनिक बाहेरचं. 40% रासायनिक. म्हणजे हा सगळा आपण रासायनिक 40% आणि 60% आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट हं. हा सगळा तुम्ही संगम केलेला आहे आपण. म्हणजे मेळ आपण तो बसवलेला आहे. आणि आज तुमच्या बॅक्टेरिया झाडाची सेटिंग जर बघितली तर या थोडं पुढं. तर किती सेटिंग झालेली आहे आता झाडाला एकंदरीत सगळी? सेटिंग 100 प्लस आहे 100 प्लस झालेली ही सेटिंग. प्रत्येक झाडाला. आणि झाडाची पानं वगैरे जर बघितली तर आज टेम्परेचर किती आहे? आज आज तारीख किती? आपलं 4 मे. 4 मे आज. तर आजचं टेम्परेचर 41-42 पर्यंत जात आहे, बरोबर आहे. जेवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा झाड एकदम ग्रीनरी. आणि दुसरी गोष्ट साईज व्यवस्थित चालू आहे. सेटिंगला काही तुम्हाला अडचण आली काय वर्षी? नाही, आता बऱ्याचशा बागा आहे वर्षी सेटिंग नाही. सेटिंगला एकदम चांगली मध्ये मध्ये सेटिंग झाली. सगळं मधल्या काढीला आतमध्ये पोटात माल आहे सगळं, बरोबर आहे. माल झाड काढीला माल आहे. आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा सेटिंगला अडचणी आल्या, बरोबर आहे. आता तुमच्या झाडाचं जर बघितलं, आता हे बघा, खाली खोडापासून तर वर शेंड्यापर्यंत एकसारखा माल आहे सगळीकडे, बरोबर आहे. 1 टाइम सेटिंग झालेली. सेटिंगला काय 80% सेटिंग वन टाइम. सेटिंगला काही अडचण नाही आली तुम्हाला? नाही. आता बंचेसमध्ये सेटिंग आहे, थोडं जवळ आहे. हे बघा इथं झाड काढीला आणि बंचेसमध्ये सेटिंग आहे सगळी. महत्वाचं काय आहे, 80% सेटिंग एकाच वेळेस झाली. बरं, 20% नंतर पण 80% जवळ एकाच वेळेस सेटिंग. आता थोडं जवळ आहे आपण. आता इथं बघा, या थोडं पुढं. हे सगळं झाड काढीला आहे सेटिंग, बरोबर आहे. काळी जमीन आहे. शेतकरी म्हणतात की काळ्या जमिनीमध्ये स्टंपला माल लागत नाही, शेंड्याला माल जास्त लागतो. पण तुमचं सगळं स्टंपला आतमध्ये खोडात माल आहे, बरोबर आहे. हे सगळं चित्र आज तुम्ही जे काम केलेलं आहे 22 महिने झाडं लावल्यापासून, तर त्याचं चित्र दिसतंय, बरोबर आहे. बऱ्याचशा यावर्षी शेतकऱ्यांना सेटिंगला अडचणी आल्या. सुरुवातीला नरकळीचं प्रमाण जास्त होतं, बरोबर आहे. नरकळीनं त्रस्त झाली होती शेतकरी. तुम्हाला तसं काही जाणवलंच नाही. मधमाशीचा काही प्रॉब्लेम होता? आणि विशेष म्हणजे आता तुम्ही कोणते स्प्रे दिले ते नाही माहिती, पण फुटवा शेंडा अजिबात निघले नाही. शेंडा नाही म्हणजे नाही तर 2-3 वेळेस त्याचे शेंडे काढायचे आणि ते खर्च. म्हणजे तो एक खर्च कमी झाला तुमचा, बरोबर बरोबर आहे. काय, एकदाच थोडंफार नॉर्मल शेंडा मारला. म्हणजे शेंडा निघला नाही. दुसरी गोष्ट सेटिंग लवकर झाली, फुटीवर जास्त जोर गेला नाही, ते एक सगळ्यात महत्त्वाची. दुसरी गोष्ट झाडाची हेल्थ जर बघितली तुम्ही तर कॅनोपी चांगली आहे आणि तुम्ही समाधानी, बरोबर आहे. तर तुम्ही 6 महिन्यापासून अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, बाकीचं आपलं सिलिका गोल्ड प्लस, नीम गोल्ड प्लस, बॅक्टो गोल्ड, बॅक्टेरिया
सगळेच प्रोडक्ट तुम्ही सगळे वापरता. total वापरतो. तुमचं बाकीचं दुसरं ऊस असेल बाकीच्या शेतीसाठी पण घासाला पण तुम्ही वापरता बरोबर आहे. तर आता एकंदरीत दुसरा डोस पण करायचा आहे. सेकंड बेसल डोस केला हा. अमृत गोल्ड आणि ग्रीन गोल्ड ते पण आपण शेतकऱ्यांना सांगतो की बागा सेटिंग 3 झाल्यानंतर महिन्यात झालं ना आता मग आता एक दुसरा डोस 70 ते 75 दिवसामध्ये अमृत गोल्ड ग्रीन गोल्डचा रिपीट ऍप्लिकेशन डोस गेला पाहिजे. तो का गेला पाहिजे का बऱ्याचशा बागांवर तेलकटचा प्रादुर्भाव दिसून राहिलाय बरोबर आहे. एक 15 दिवसापासून झाडं ट्रेसमध्ये जाते. वरतून फवारणीचा पण ट्रेस आहे, वातावरणाचा ट्रेस आहे, हा सगळं ट्रेस झाड सहन करून राहिली. आता फवारणीचं शेड्यूल जर शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बागेवर त्याले त्यांनी फवारणीचं शेड्यूल जर थोडंसं काही शेतकऱ्यांचं 3-3 दिवसाड 2-2 दिवसाड स्प्रे चालू आहे. एवढे लवकर स्प्रे न घेता थोडंसं स्प्रेचं अंतर ठेवलं म्हणजे साधारणतः 6-7 दिवस 6-7 दिवसाचा जर गॅप ठेवला स्प्रेमध्ये तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगले भेटणार. काय होतं लवकर स्प्रे होऊन त्याला आणखी स्प्रेड आपले होतं. तशीच आहे ना 6-7 दिवसाचं शेड्यूल 6-7 दिवसाला शेड्यूल ठेवलं पाहिजे स्प्रेचं बरोबर आहे. ज्यावेळेस लई खराब वातावरण राहील त्या दिवशी तुम्ही 5व्या दिवशी घ्या बरोबर आहे की नाही. खालून ऍप्लिकेशन काय चालू आहे प्लॉटला थोडंफार वॉटर सोल्युबल आणि आपलं प्री गोल्ड 344 चालू आहे आपलं बरोबर आहे. आणि थोडं 43 सॉईल गोल्ड किती गेलेले आहे प्लॉटला? सॉईल गोल्ड 40 लिटर गेली 40 लिटर गेलेली 3 महिन्यामध्ये 40 लिटर गेलेली बरोबर आहे. बाकीचं काही आपण पीजर जास्त देत नाही, युमिक देत नाही, फुलवीक देत नाही, फुलकळीसाठी काही स्पेशल मारलेलं नाही आपण बरोबर आहे. काही गरज वाटते का तुम्हाला की दिलं पाहिजे ती? नाही तसं तर काही अजून तर काही गरज वाटत नाही. 3 महिन्याच्या मानाने साईज पण बघायला आहे ना साईज 100 ग्रॅम प्लस आहे. 100 ग्रॅमपर्यंत साईज गेलेली बरोबर आहे. दुसरी गोष्ट आता बरेचसे शेतकरी कळी निघण्यासाठी भरपूर स्प्रे घेतात बरोबर आहे. पण तुम्ही आपला काही स्प्रे नाही एकच काही स्प्रे नाही बरोबर आहे. काही निघण्यासाठी. कळी निघण्यासाठी स्प्रे नाही काही नाही. आणि जवळ आहे थोडंसं जी निघली कळी पादी कळी ती सेट झाली आणि ही सगळी तुमचं जे तुम्ही वेट केला झाडाचं वय परिपूर्ण होऊन गेलं त्याचं पोषण केलं त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची सेटिंगला अडचण आलेली नाही. यावर्षी चांगले शेतकरी तुम्ही पण बघितलं असेल येतं नाही बरोबर आहे. चांगले शेतकरी जाम झालेले सेटिंग. शेतकरी सेटिंग मग फुलकळीला हे मारायचं ॲमिनो मारायचं नायट्रोबेन्झिन मारायचं दुसरं अजून काही मार्केटमध्ये बरेच ABCD प्रोडक्ट भेटतात ते मारायचे खर्च वाढवायचा तसं काही तुम्हाला खर्च वाढला आपला नाही. खर्च एकदम कमी. बरोबर आहे. दुसरी गोष्ट खर्चाचा विचार केला तर तो पण कमी घेऊन म्हणतो ते कमी म्हटलं खर्च कमी झाला नाही. ठीक आहे. एकंदरीत चित्र व्यवस्थित वाटतं बरोबर आहे. आता मला तुमचं विशेष काय वाटलं का आपलं PGR वापरलंच नाही ना आपण. PGRची काही गरज झाली नाही बरोबर आहे. PGR झालं तर शेतीच्या वेळेस PGRची कुठलीही गरज आली नाही. ठीक आहे. काय वाटतं एकंदरीत काय आजूबाजू शेतकऱ्यांना काय सांगायचं वापरलं पाहिजे. वापरलं म्हणजे पाहिजे ॲग्रो म्हणण्यापेक्षा पण समजा सेंद्रिय केमिकल दोन्हीचे सांगड बसून केलं पाहिजे. जीवाणू जीवाणू हे केलं पाहिजे. सांगड घालून केलं पाहिजे रिझल्ट चांगले येतात. ठीक आहे. कुणाला जर शेतकऱ्याला तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तुमचा मोबाईल नंबर सांगा. 98 60 77 81 01. ठीक आहे. धन्यवाद.